ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत की आता मैनावती आणि सदाशिव यांच्या बाकीच्या 3 मुली आता सुभेदारांच्या घरी आलेल्या असतात. त्यांना पाहून कल्पना म्हणते, "कोण आहात तुम्ही?" तर मैनावती आता त्यांची ओळख करून देत म्हणते, "या आहेत माझ्या मुली मीना, रीना, टीना." त्या तिघीही म्हणतात, "आमची बबली कुठे आहे?" आणि मैनावती म्हणते, "सायलीकडे पाहत." म्हणते, "ती बघ तिकडे उभी आहे." आणि या तिघी डायरेक्ट प्रियाकडे जातात. अर्जुनचं असं होतं की अरे प्रिया नाही, सायली आहे तुमची बहीण. पण त्यात आता डायरेक्ट प्रियाकडे. कल्पना आणि सायली तर एकमेकींकडे पाहत राहतात. इकडे अर्जुनला मैनावतीचा सुद्धा केस मिळालेला असतो. अर्जुन स्वतःशीच म्हणतो, आता झालं माझं काम. आता होणार आहे DNA टेस्ट मैनावती आणि सायलीची. आता बाहेर चैतन्य आलेला असतो. चैतन्य म्हणतो की अर्जुन, माझं लॅबमधील माणसाशी बोलणं झालेलं आहे. तू मला फक्त त्या दोघींचं सॅम्पल दे, बाकीचं पुढचं सगळं अरेंज होईल. अर्जुन चैतन्याला त्या दोघींचं सॅम्पल देतो आणि चैतन्याला बोलतो की चैतन्य, मला असं वाटतं आहे की ही मैनावती सायलीची आई नाही. कारण त्या दोघींमध्ये एकही गोष्ट सेम नाहीये. साम्य आहे मैनावती आणि प्रियामध्ये. आणि हाच घोळ काय आहे पाहण्यासाठी आपण हे टेस्ट करणार आहोत. चैतन्य बोलतो, हो तू काही काळजी करू नकोस, मी पाहतो पुढचं सगळं आता. आणि इथेच हा प्रोमो संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.